तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। फायनली मित्रांनो कलरची तयारी झाली आपली आणि आपले मिस्त्री सुद्धा आलेत। आपले कलर काढणारे पेंटर ते सुद्धा आलेत। आपले पेंटर आत्ताच जस्ट काय मामा कलर मारणार ना, एकदम ओके करून द्यायचं आपलं काम। आलेत आता ते कलर बनवणार आहे। तर आता आपण सर्व दुकान एकदम कलर करणार आहोत, कारण दिवाळी आहे, लक्ष्मीपूजन आहे। तर आपल्या ह्या लक्ष्मीला आपण आता सजवणार आहोत एकदम मस्त कलर काढून एकदम चकाटक। तर भावानं आपण ब्ल्यू कलर मारणार आहोत, कारण पहिलाच ब्ल्यू कलर आहे, त्याच्यामुळे आपण ब्ल्यू कलर मारणार आहोत। लाईट एकदम एकदम दुकान आपलं उठून दिसेल। त्याच्यामध्ये होतं तर काका आपले आता कलर बनवणार आहेत। तर भावांनो, हे आपले विजय काका, हे आपल्याला दरवर्षी सहकार्य करतात, तसेच यंदा सुद्धा सहकार्य करत आहेत आपल्याला। ब्रश कुठे आहे तो? तर विजय काकाने आता कलर मारायला सुरुवात केली आणि त्यांना खूप अनुभव आहे, कारण ते यात क्षेत्रात होते पहिले कामाला, पेंटिंगमध्येच होते ते, त्याच्यामुळं पटपट होणार आहे काम आपलं। तसेच मी आणि रितेश आहोतच सोबत। तर भावांनो, काकांना आता मी मदत करणार आहे थोडी। सकाळी तर गुरव काका होते, त्यांच्यामुळं साफसफाई झाली। तसेच आपले आता विजय काका आहेत, त्यांच्यामुळं आजचं सर्व पेंटिंग बहुतेक आपलं होईल। पेंटिंग आपलं फायनल होईल आणि आपलं एकदम दुकान मस्त दिसेल। मला पण थोडं जमतं, कारण मी पहिलं या क्षेत्रात 1 ते 2 महिने काम केलं। सुरुवात पण पेंटिंगपासूनच केली, त्याच्यामुळे काम मी थोडं शिकलो त्यावेळेस। तुम्हाला पण माहीतच असेल, दिवाळी येते आता जवळजवळ आणि आता उद्याचा आजचा दिवसच बाकी आहे आणि उद्यापासून आपला दिवाळी सण चालू। आणि खरंच दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा भावांनो। देतो रितेश काय कामाला, रितेशची पण तर जस्ट आताच मला कॉल आलाय चहासाठी, त्याच्यामुळे मी जाणार आहे आणि आता आपला रितेश काम करतोय फास्ट आणि तोच काकांना मदत करणार आहे थोडी। तर तो सोबत असताना टेन्शनच नसतं मला। रितेश आला म्हणून बरं झालं आणि काकांना पण थोडी हेल्प झाली आणि काम पण थोडं फास्ट होतं, त्याच्यामुळे मला सुद्धा टेन्शन नाही। मी चहा इकडे तिकडे देऊ शकतो आता। तर मी आता जाणार। तर संध्याकाळचे वाजलेत 5 आणि आता भजीचा टाईम झाला आहे। तर मी आता भजी सोडणार आहे, म्हणजे ग्राहकसुद्धा येतील आपले आता भजी खायला, कारण भजी आपले स्पेशल असतात। तुम्हाला माहीतच असेल, टॅटू चावाला भजी 1 नंबर बनवतो। तुम्ही कधी येत आहे मग आपल्याला व्हिजिट करायला भावानो। लवकरच इकडे सुद्धा काम चालू आहे प्रॉपर एकदम, काहीच टेन्शन नाही मला, त्याच्यामुळे मी दुकानाला थोडा वेळ देतो आहे आणि कामसुद्धा करतो आहे। काका आलेत, काका खरंच आभारी आहे मी तुमचा। खाली मारतो आता। हो, आता ते एवढे मेहनत करतात, त्यांच्यासाठी मी आता भजी केले आणि त्यांना चहा देणार आहे थोडी। खरंच खूप मेहनत केली काकाने आणि आपल्या रितेश भावाने, तर त्यांच्यासाठी चहा आणि आता भजी। चला आता नाश्ता करा थोडा आणि चहा घ्या। तर मी पण दमलो आहे, तुम्हाला माहिती आहे। आता तिकडे भजी आणि वडापाव द्यावे लागतात, ग्राहक येतात त्यांना द्यावंच लागणार, कारण दिवस पण कमी आहे, त्याच्यामुळे तयारी पण करावी लागणार। तसंच आता हे आपले काका आहेत सोबत, त्यांनी सुद्धा खूप मदत केली मला। तर त्यांच्यासाठी आता नाश्ता आणि चहाची व्यवस्था केली मी।
जी स्पेशल आणि चहा त्यांच्यासाठी दिली. रितेश तर सकाळपासून मेहनत करतो माझ्यासोबत आणि कलर मारला एकदम ओके केलंय काकाने आणि रितेशने. चला चहा घ्या. मंगलमूर्ती हाऊस अमृततुल्य वेल चहाचा स्वाद आपुलकीचा. तर भावानं फायनली कलरचं काम झालंय आणि थोडंच काम बाकी आहे आता. तर उद्या बाकीची तयारी करणार आहोत कारण उद्याचा दिवसच बाकी आहे आपल्याकडे. रितेश भाव दमलास? रितेश आहे तोपर्यंत मी आहे. खरंच भावाचा एवढा सपोर्ट असतो ना आपल्याला. काका पण खूप घाई करतायत कारण वाजलेत 5. तिकडे आपली मैत्री वडापाव सेंटर आहे. असं तिकडं पण खूप गडबड होती. सध्या तरी आईला हँडल करायला सांगतो तिकडचं. तर भावानं जवळजवळ 7 वाजलेत आणि अजून सुद्धा कलर काढतात. म्हणजेच दुपारनंतर कलरचं काम चालूच आहे. काकाने खूप सहकार्य केलं आज. दमले काका. आपला रितेश भाऊ खूप मेहनत घेतली. आता कसं एकदम झक्कास वाटतंय. उद्या तर सजावट करायची सर्व. हे काय करतो कुठे ते नाही काय करायचं आहे ते नको काय करू.